मित्रहो नमस्कार. एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मित्रहो, राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था पाहिली तर अनेक प्रश्न उभे राहतात. आता त्या प्रश्नाच्या खोलामध्ये जाण्यामध्ये मीडियाला इंटरेस्ट राहतो थोडाफार, किंवा ते ज्या गोष्टी ज्या प्रश्नाच्या खोलामध्ये जाणं त्यांना इंटरेस्ट असतो त्या प्रश्नांच्याच खोलामध्ये ते मीडिया जात असतं. उर्वरित प्रश्न तसेच पाण्यावर तरंगत राहतात. असं असेल, पण गेल्या काही महिन्यांमध्ये जे कायदा सुव्यवस्थेची जी प्रश्न निर्माण झालेले आहेत ते खूपच गंभीर आहेत. राज्यासाठी हे भूषणाबन अजिबात नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे गृहमंत्रीपद आपल्यालाच हवं, की ज्या हट्टानं भाजपने ते गृहमंत्रीपद स्वतःकडे ठेवलं, त्याच हट्टाने कायदा सुव्यवस्था हाताळण्यासाठी जरी तोच हट्ट त्यांनी कामी आणला असता तर गोष्ट वेगळी होती. आणि असं जनतेच्या मनात एक संदेश गेला असता की भाजपने ते स्वतःकडे ठेवलं ते बरं झालं, किंवा देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडे ते गृहमंत्रीपद ठेवलं ते बरं झालं, असा एक मेसेज लोकांमध्ये गेला असता. पण आज दुर्दैवाची परिस्थिती अशी आहे की गृहमंत्रीपद फडणवीस यांनी स्वतःकडे ठेवून किंवा BJPने स्वतःकडे ठेवून नेमकं काय मिळवलं, त्यांना काय हवं होतं, असा प्रश्न करण्याची वेळ आलेली आहे. कारण सामान्य माणसाचं आयुष्य सुरक्षित राहिलेलं नाही. पोलिसांकडे गेल्यावर आपल्याला न्याय मिळेल याची कुठलीही गॅरंटी राज्यामध्ये उरलेली नाही. तिसरी गोष्ट म्हणजे कोर्टाचं पायरी चढायची म्हटली तर त्याला वर्षानुवर्षे न्याय मिळत नाही. या सगळ्या गोष्टी पाहिल्या तर राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचं सरकार आहे का, असा प्रश्न विचारण्याइतपत जागा आहे. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात जे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे तो केला जात असेल म्हणा, किंवा स्वतःहून निर्माण झालेला असेल, हे खूप गंभीर आहे. सामान्य माणसांना जगण्याचा अधिकार देणं किंवा त्यांना जगण्यासाठी पोषक वातावरण असणं हे खूप गरजेची गोष्ट आहे. एकीकडं खून, बलात्कार या गोष्टी तर रोजच्याच झालेल्या आहेत. त्याच्यात हल्लीकडे सिरियसनेसपणा त्यातल्या गोष्टीतला गेलेला आहे. कारण त्या गोष्टी अवतीभोवती रोज एवढ्या घडतात ना की त्याचा आता काहीच वाटेनासं झालं लोकांना, की ती जनरल गोष्ट आहे. पण खून होण्यामध्ये एक सांगतो, खून करणं किंवा खून होणं एखाद्याचा, ह्याच्यामध्ये दोन गोष्टी असतात आणि त्या खुनाचे दोन प्रकार असतात. एक डिरेक्टली खून होणं आणि एक सदोष खून होणं. सदोष खून म्हणजे कसं काय, तर एखाद्याला तुम्ही आकाशामध्ये उंच दगड मारताय तुम्ही कुठेतरी, आणि तो चुकून एखाद्याला दगड लागला आणि तो त्याच्यात मृत्यू झाला दगड लागल्यामुळे, तर त्याला सदोष खून म्हणतात. सदोष खून म्हणजे त्या व्यक्तीला मारण्याचा तुमचा उद्देश नव्हता पण तो तुमच्या हातून मेला, त्याला सदोष खून म्हणतात. आणि एरवी जो आपण माहीत असून आपण त्यालाच मारण्याचा प्रयत्न करतो, त्यालाच मारतो, तो जनरल खून झाला. तर हा जरी खून झाला, हे दोन खुनाचे प्रकार झाले, तर त्याच्यात एक आत्ताच्या अलीकडच्या खुनामध्ये एवढी निर्दयता वाढलेली आहे की ती समजण्यापलीकडची आहे. म्हणजे एखाद्याला संपवणं ते असं तसं संपवणं नाही, तर त्याला क्रूरपणाने मारणं. जितकं संभाजी महाराजांना क्रूरपणाने मारलं गेलं, त्यांची हत्या केली गेली, तितक्या क्रूरपणाने हत्या महाराष्ट्रात एखाद्या माणसाची होते. ही केवढी वाईट गोष्ट आहे मित्रांनो. आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो आणि त्यांच्याविषयी कोणी जर अपशब्द वापरला तर अख्खा महाराष्ट्र पेटून उठतो. तितकाच द्वेष, तितकाच राग आपण असल्या बाजूनं का येत नाही. आपल्या अशा जेव्हा घटना घडतात तेव्हा त्या घटनांशी लढण्यासाठी आपण तेवढं बळ आपल्या बाहूमध्ये का आणत नाही. असं आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात घडतंच कसं. मित्रांनो, यावर खरोखरच गृह मंत्रालयानं तातडीनं पावलं उचलण्याची गरज आहे. आज या ज्या घटना आहेत त्या समाजमन अस्वस्थ करणाऱ्या आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे हळूहळू राज्यातलं वातावरण इतकं बिघडत चाललं आहे की लोकांना सुरक्षिततेची हमी उरलेली नाही. याला कारण सर्वस्वी
गृहमंत्री आणि गृहमंत्रालय आहे. तुम्ही कडक कारवाई करता किंवा करत असाल किंवा करत नसाल, मला त्याच्यात काय पडायचं नाही. पण अशा घटनाच घडू नये त्याच्यासाठी जी धाक लागतो समाजामध्ये, कुठल्याही समाजामध्ये जो धाक लागतो लोकांमध्ये, पोलिसांचा असणं, कायद्याचं असणं, तोच उरलेला नाही लोकांना. आणि हे सरकारचं, गृहमंत्र्यांचं अपयश आहे असं म्हणावं लागेल. मित्रांनो, अलीकडचीच बीड जिल्ह्यातले सरपंच देशमुख यांची क्रूरपणाने हत्या केली. ते हत्येचं वादळ अजूनही खाली बसलेलं नाही, कारण त्यातला एक आरोपी अजूनही पोलिसांना सापडलेला नाही. मला सांगा, ही पोलिसांची नामुष्की आहे की काय आहे? गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस याबाबत काही बोलणार आहेत की नाही स्वतःहून? त्याबाबत कधीतरी पोलिसांना खडसावणार आहेत की नाही? की त्यांच्याच आशीर्वादाने या सगळ्या गोष्टी सुरू आहेत? काहीतरी नैतिकता असली पाहिजे ना. आपण जेव्हा एखादं पद स्वतःकडे हट्टानं घेतो, तेव्हा त्या पदाला न्याय द्यायला हवा ना. जनतेनं स्वीकारलेलं आहे की राजकारणी लोक हे सगळे वाईट गुण त्यांच्यामध्ये भरलेले असतात. हे जनतेनं स्वीकारलेलं आहे. एखादं काम करताना राजकारणी लोक पैसे खातात, हे जनतेनं स्वीकारलेलं आहे. लोकशाहीत ते बसत नाही, तरीही जनतेनं ते स्वीकारलेलं आहे. पण निदान मला म्हणायचं काय, निदान थोडं तरी काय काम करतो असं दाखवा. जनतेच्या मनात तेवढी तरी सहानुभूती मिळवा. तर ते सुद्धा नाही. एक आरोपी इतके दिवस खून केल्यानंतर परागंदा होतो आणि महाराष्ट्रातल्या पोलिसांना कळतच सुद्धा नाही. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, त्याच प्रकरणातला आरोपी ज्याला मकोका लावण्यात आला आहे, त्या वाल्मिक कराडला VIP ट्रीटमेंट, त्याला ICUमध्ये उपचार, त्याच्यावर बरं ICUमध्ये उपचार केले तर 1.5 तासात त्याला बाहेर कसा काढला? ICUमध्ये उपचार कोणावर केले जातात? एखाद्या VIP माणसावर. म्हणजे जेव्हा VIP माणूस असतो, एखादा नेता असेल, एखादा VIP आणखी कोणी माणूस असेल, तर तेव्हा त्याला साधा जर ताप आला तर त्याला लगेच ICUमध्ये ॲडमिट करतात. कारण ICUला अशा लोकांना, VIP लोकांना स्पेशल ट्रीटमेंट दिली जाते. त्यामुळे त्याला ICUमध्ये ॲडमिट केलं जातं, जरी त्यांना किरकोळ आजार असला तरी. पण हा तर काय VIP माणूस आहे का? मग ह्याला कुठला असा आजार झाला होता की त्याला ICUमध्ये ॲडमिट केलं? आणि जर एवढा मोठा आजार झाला होता तर 1.5 तासात त्याला डिस्चार्ज कसा मिळाला? म्हणजे ह्या संपूर्ण प्रकरणामध्ये गृहमंत्रालय पूर्णपणे वाल्मिक कराडच्या किंवा आरोपींच्या बाजूनं आहे असा जनतेमध्ये एक विश्वास हळूहळू निर्माण होतो आहे. आता जनतेमध्ये विश्वास निर्माण होतो आहे वगैरे अशी मी पत्रकारितेची भाषा वापरणार नाही. तर जनतेला काही देणं घेणंच नाही असं मला म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरण झाल्यानंतर कुठे काही जनता खवळली नाही, इतकी खवळायला पाहिजे होती. मला असं वाटतं की जाळपोळ करणं, ST बसेस जाळणं, महाराष्ट्र बंद करणं, यानं काहीच सरकारला फरक पडत नाही. संबंधित मंत्री जो कोणी असेल किंवा संबंधित कोणतंही शासन असो, जो चुकतो त्याला वेठीस धरायचं. आपल्याकडे कसं चाललं आहे माहिती आहे का? आपण चिडलो खूप तर आपण काय करतो? ST बसेसवर दगडफेक करतो. आपण महाराष्ट्र बंदची हाक देतो. अरे, त्यानं त्या सरकारला काय फरक पडतो? त्या मंत्र्यांच्या घरी सगळ्या गोष्टी मिळालेल्या असतात. मग आपण धरतो कोणाला वेठीस? तर सामान्यांना वेठीस धरतो. त्यांना काय त्या मंत्र्यांना फरक पडतो? एवढे गुन्हे घडत आहेत, त्याचा काय त्यांना फरक पडला नाही. तर तुम्ही महाराष्ट्र आणि 15 दिवस पुढे बंद ठेवलं तर त्यांना कुठे काय फरक पडतो आहे? त्यामुळे जनतेनं असा विचार केला पाहिजे की जो चुकतो त्याला जाब विचारला पाहिजे, आणि त्याला असा कडक जाब विचारला पाहिजे. परत आता तुम्ही बघताय, मंत्रिपद मला हवं, मला पालकमंत्रीपद ह्याच जिल्ह्याचं हवं, इतके जे द्वेषानं जे भांडतायत, मला सांगा, हे समाजसेवेसाठी भांडताय का? समाजसेवेसाठी भांडतायत? त्यांचे हात थरथरले पाहिजेत. गृहमंत्रीपद मला नको रे बाबा, महाराष्ट्रातली जनता खूप कडक आहे. किंवा मी रस्त्यात पैसे खाणार नाही बाबा, रस्त्याच्या कामात जनता आमच्याकडची अशी कडक आहे, डायरेक्ट जाब विचारते, असे हात थरथरले पाहिजेत जनतेचे, लोकप्रतिनिधींचे. एवढा जनतेचा वचक पाहिजे.
आणि तो वचक त्यावेळी निर्माण होईल ज्यावेळी आंदोलनं करताना जनतेला वेठीस न धरता राजकारण्याने वेठीस धरलं पाहिजे आणि अधिकाऱ्यांनाही वेठीस धरायचं नाही. मला सांगणं आहे की अधिकाऱ्यांच्या ज्या माना असतात, अधिकाऱ्यांची मान असते ती मंत्र्यांच्या गळ्यात हातात असते. आणि अधिकारी चुकत असेल तर मंत्र्यांना आपण जाब विचारायचं, अधिकाऱ्यांना नाही विचारायचं. कारण त्याला कोणाच्या आशीर्वादाशिवाय हे होत नाही. आणि जर आशीर्वादाशिवाय होत नसेल तर मंत्र्यांना खूप अधिकार राहतात त्याला धडा शिकवण्याचे. त्या अधिकाराचा ते वापर करू शकतात. त्यामुळे कुठल्याही गोष्टीला मंत्र्याला त्या जबाबदार धरायचं आणि त्याला असा जाब विचारायचा, नुसते इशारे नाही द्यायचे, असा जाब विचारायचा की त्याला पुढच्या वेळी असा कोणाला पाठीशी घालताना त्याला 100 वेळा विचार करावा लागेल. मी एकट्या देवेंद्र फडणवीस किंवा एकट्या BJP विरुद्ध बोलत नाही. मी सरकारवर बोलतो आहे आणि त्या मंत्रिपदावर बोलतो आहे. मी कुठल्याही, परत एकदा सांगतो, कुठल्याही व्यक्तीविरुद्ध बोलत नाही किंवा कुठल्याही एखाद्या पक्षाविरुद्ध बोलत नाही. आणि मी असं बोलतो आहे म्हणजे विरोधी पक्ष खूप स्वच्छ आहेत असाही त्यांनी अर्थ काढू नये. सगळे बरबटलेले लोक आहेत. फक्त आता कसं सत्ताधारी असतं तर त्यांचं फक्त दिसतं, आता हे सत्तेवर बसले तर ह्यांचंही दिसेल, एवढाच फरक आहे. आणि BJPनं वाल्मिक कराडला पाठीशी घातला आणि जेव्हा आघाडीचं शासन होतं, दाऊदच्या काळात जुना मुंबई बॉम्बस्फोट वगैरे झाले, तेव्हा शरद पवारांनी दाऊद इब्राहिमला वगैरे पाठीशी घातला, एवढाच फरक आहे. बाकी काय त्यांच्यात फरक नाही. म्हणजे मी BJP विरुद्ध बोलतो आहे किंवा इतर कोणाबद्दल, मी पक्षाविरुद्ध बोलतच नाही. मी प्रत्येकाच्या कार्यप्रणालीवर बोलतो आहे आणि त्यातच सरकारविरुद्ध बोलतो आहे. सरकार असलं, एवढा मोठा राज्य चालवताना, एवढा मोठा देश चालवताना काही चुका होऊ शकतात, हे मला मान्य आहे. पण तुमच्या एका निर्णयावर, तुमच्या एका भूमिकेवर राज्यातला माणसाचं आयुष्य ठरतं, राज्यातल्या माणसांचं जीवनमान ठरतं, राज्यातल्या जनतेचं जीवनमान ठरतं. तेव्हा तुम्ही तो डिसिजन काळजीपूर्वक घेणं महत्त्वाचं आहे. आणि ज्या गोष्टी तुम्ही जाणून बुजून करता ते लोकशाहीमध्ये खूप घातक आहे आणि ते चुकीचं आहे. मित्रांनो, या सगळ्यावर खरोखरच जनतेनं बोलणं गरजेचं आहे, जनतेनं एकत्र येणं गरजेचं आहे. आणि ते कोणत्याही बॅनरखाली नव्हे. कारण कसं असतं, जेव्हा तुम्ही एखाद्याच्या बॅनरखाली काम करता, म्हणजे एखाद्याच्या नेतृत्वाखाली काम करता, त्यावेळी लक्षात ठेवा ते नेतृत्व मोठं होतं, तुम्ही कधीच मोठे होत नाही. मग त्या नेतृत्वाचा पुढे राजकारणी वापर करून घेतात, त्याला पैसे वगैरे दाबून. मग तो नेतृत्व होतो, त्याचा बंगला होतो तयार आणि तुम्ही झोपडीतच राहता. त्यामुळे कोणाच्या नेतृत्वाखाली नाही, तर असं अचानक आंदोलन उभं राहिलं पाहिजे. आणि आंदोलन उभं राहून त्याच्यातून या मंत्र्यांना असेल, सरकारला असेल, कोणी असो, मग विरोधी पक्षातला माणूस जरी असला, त्यानं जरी काय चुकीचं वागलं, कारण त्यांनाही आमदार फंड वगैरे सगळे फंड असतात विरोधी पक्षातल्या लोकांना, पण त्यानं जरी काय चुकीचं केलं तर त्याला जाब विचारायला पाहिजे. मित्रांनो, आज कसं झालं माहिती आहे का, सगळं आपण सरकारच्या, मंत्र्यांच्या, आमदार खासदारांच्या हातात देऊन बसलो आणि ते करतील. धन्य बाबा कर. आपण देवाच्या जसं दरबारात पूर्वी जायचो, आता पूर्वी जायचो म्हणतो मी याच्यासाठी म्हणतो मी की अलीकडच्या काळात देवाच्या दरबारात जाण्यापेक्षा लोक बाबांच्या दरबारात जातात. आता मग हे लुच्चे लोक जे आहेत राजकारणी, त्यांच्या दरबारात जातात, त्यांच्या पाया पडतात. त्यामुळे मी म्हणतो पूर्वी एकच दरबार होता, देवाचा दरबार, तर तिकडे जाणं आता कमी झालं लोकांचं. तर ह्यांना कुठेतरी या गोष्टीचा जाब विचारला पाहिजे लोकप्रतिनिधींना, तर त्याशिवाय ते ताळ्यावर येणार नाहीत. मित्रांनो, त्यांच्यासमोर मान झुकवणं सोडा, समजलं. हे आपल्या तेवढंच आहेत, एवढंच आपल्या दोघांमध्ये साम्य आहे. राजकारणी असतील आणि आपण सामान्य लोक असू, ते आपल्या देशात राहतात म्हणून आपण सारे बांधव आहोत, एवढंच. त्यांना आपल्या बंधुत्वाशी देणं घेणं नाही आणि आपल्या देशाशी, राज्याशी काही देणं घेणं नाही. त्यांना या गोष्टीचा लळा लावूया आपण वेगळ्या मार्गानं. तर मित्रांनो, कुठंतरी आपल्या हातात सत्ता राहू द्या, आपल्या हातात सत्ता राहू द्या. देशात असेल, देशाचा पंतप्रधान कुठल्याही जातीचा असो, कुठल्याही धर्माचा असो, तो जनतेशी एकनिष्ठ असला पाहिजे. देशाचा मुख्यमंत्री म्हणजे नरेंद्र मोदींना बोललो नाही मी, जे कोणी मुख्यमंत्री असते, देशाचा मंत्री असेल, प्रधानमंत्री असेल, राज्याचे मुख्यमंत्री असतील, राज्याचे इतर मंत्री असतील, ते कुठल्या जाती धर्माचे आहेत, त्यापेक्षा ते माणूस म्हणून कसे आहेत ते आपण बघायला शिकूया. आणि महत्त्वाचं म्हणजे आंदोलन
हे त्या व्यक्तीविरोधात होण्यापेक्षा त्याच्या प्रवृत्तीविरोधात झालं पाहिजे असं मला वाटतं. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.